आरबीआयचा कर्जधारकांना मोठा दिलासा। व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। रेपो रेट 5.25% खाली आणण्याचा आरबीआयचा हा निर्णय आहे। रेपो रेट हा 0.25% घटवण्याचा कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे कर्जधारकांसाठी ही मोठी दिलासाची बाब म्हणावी लागेल। व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय घेण्यात आला। However, add that the underlying inflation pressures are even lower as the impact of increase in price of precious metals is about 50 basis points. The risks are evenly balanced. I will now draw your attention to the external sector. India's current account deficit moderated from 2.2% of GDP in Q2 last year to 1.3%. This is a decrease of about 0.9% in Q2 this year on account of robust services exports, which continue to do well, and strong remittances. In October 2025, merchandise exports contracted YOY, whereas merchandise imports continued to increase for the second consecutive month. This resulted in widening of the trade deficit. Healthy services exports coupled with strong remittance receipts are, however, expected to keep our current account deficit for this year modest. या संदर्भात बोलण्यासाठी अर्थतज्ञ अभय टिळक सर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। अभय टिळक सर, 0.25% रेपो रेट घटवण्याचा निर्णय घेण्यात आला असं समजतंय। काय नेमका याचा थेट परिणाम होणार आहे? सर्वसामान्यांवर, ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे, जे कर्जधारक आहेत, त्यांच्यावर नेमका काय परिणाम होईल? हा जो निर्णय आता रिझर्व्ह बँकेने घेतलेला आहे याला मला असं वाटतं दोन पातळ्यांवरती त्याचा विचार झाला असला पाहिजे। पहिला असा आहे की आपल्याला अजूनही देशामधली जी खासगी क्षेत्राची गुंतवणूक आहे ती अजून म्हणावी तेवढी म्हणजे डोकं वर करताना दिसत नाहीये। त्यामुळे जर रेपो रेट कमी केला तर परिणाम त्याचा बँका तो जो फायदा आहे, तो जो ती जी कपात आहे ती कपात आणखी स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करून घेऊन ग्राहकांकडे देईल आणि पर्यायाने कर्ज उचल मागणी होऊन गुंतवणूक वाढायला अनुकूल परिस्थिती तयार व्हावी, हा देशी अर्थव्यवस्थेतला एक घटक याच्या मागे असू शकतो। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे की सध्या आपली संपूर्णपणे ज्या पद्धतीने जागतिक पातळीवरती अतिशय मोठी अस्थिरता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात आहे ती लक्षात घेता आमच्या चालू खात्यावरची व्यापाराची जी तूट आहे ती आता वाढलेली आहे। जर त्या तुटीला आणखी महागाईची जर जोड मिळाली तर आणखी त्याचा प्रतिकूल परिणाम हा निर्यातीवरती किंवा निर्यातीला असणाऱ्या शक्यतांवरती होऊ शकतो। म्हणून कदाचित हा निर्णय जो आहे हा सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य पद्धतीने रिझर्व्ह बँकेने घेतलाय असं आपल्याला म्हणता येईल। बरं, धन्यवाद अभय टिळक सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।